जिल्हा कारागृहात महिला न्यायाधीन बंदीची आत्महत्या। धुळे शहरात किरकोळ कारणातून मित्रानेच केली मित्राची हत्या। धुळे शहरातील मोकाट कुत्र्यांचा उपद्रव रोखा, ठाकरे गट शिवसेनेची मनपा प्रशासनाकडे मागणी। मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा दाओस दौरा महाराष्ट्राला फायदेशीर ठरणार। आणि कैलासवासी डॉक्टर पद्मश्री घोगरे शैक्षणिक चौक नामफलक पूर्ववतपणे चौकात लावावा, मनपा प्रशासनाकडे मागणी। धुळे जिल्हा कारागृहातील न्यायाधीन बंदी महिलेने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे। ओढणीच्या साहाय्याने महिला बंदीवानाने गळफास घेत आत्महत्या केली आहे। या प्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिकची चौकशी केली जात आहे। धुळे जिल्हा कारागृहात धुळे शहरातील एका दाखल गुन्ह्यात संशयित असलेल्या महिलेची रवानगी करण्यात आली होती। म्हणजेच पहिला बंदीवानाने धुळे जिल्हा कारागृहात ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे। या घटनेने प्रचंड खळबळ माजली असून आत्महत्या प्रकरणाची धुळे शहर पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे। दिनांक 21/1/2025 रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान महिला विभागातील महिला कर्मचारी कार्यालयाच्या मागील बाजूस लाल ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या निदर्शनास आले। वेळीच कारागृह अधिकारी कर्मचारी यांचे समक्ष महिला वैद्यकीय अधिकारी यांनी महिला बंदी संबंधिताची तपासणी केली असता कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने महिला बंदी चंद्रमा संजय बैरागी हिला सकाळी 11:40 वाजेच्या दरम्यान कारागृह वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले आहे। पुढील तपास स्थानिक धुळे शहर पोलीस स्टेशन यांच्या मार्फत सुरू आहे। माझी मुलगी इथे इथं होती, जेलला होती। पण जेलमध्ये काय झाले आम्हाला पण कळायला मार्ग नाही। पण तिच्यावरती तेवढी सुरक्षा पाहिजे होती, तेवढी गरज होती ना। एकटी मुलगी तरी मोकळ्या जागेत फाशी घेते म्हणजे बाकीचे कर्मचारी गेले कुठे होते? हे कर्मचारी गेले कुठे होते? आम्ही प्रशासनाकडून हीच मागणी करतोय की कर्मचाऱ्यांना विचारपूस करा आणि यांच्यावरती गुन्हे दाखल करा की असं का झालेलं कार्यवाही झाली। आम्ही या अगोदर पण काही लोकांना म्हणजे नंदुरबारच्या कोणते शिक्षक आहे त्यांनी तिच्यावरती कुठे आम्हाला पण माहिती नाही आहे। आणि बाकीचे पोलीसवाले सांगत होते LCB वाले की तुझ्या बाकीचे लोकांचे दुसऱ्यांचे जे गुन्हे ते पण तुझ्यावर टाकणार आहेत आम्ही, म्हणून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि प्रशासनाकडून मला न्याय मिळून आता जेलमध्ये असं का झालं याचा कर्मचाऱ्यांवर कारवाई पाहिजे। काय नेमकं प्रकरण आहे, काय घटना आणि मी धुळे जेल अधीक्षक एकनाथ शिंदे आज रोजी सकाळी 11:15 ते 11:30 वाजेच्या दरम्यान कारागृहातील न्यायाधीन बंदी त्यांचं नाव आहे चंद्रमा संजय बैरागी वय 20 ही महिला 2 दिवसापूर्वी कारागृहात दाखल झालेली होती देवपूर पोलीस स्टेशन मार्फत। आणि आज रोजी तिने आमच्या महिला विभागातील जो हॉल आहे त्या हॉलच्या पाठीमागं बाथरूमला जाण्याच्या कारणा सांगून ती पाठीमागच्या हॉलच्या बल्लीला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन तिने आपखुशीने आत्महत्या केलेली आहे। याबाबत आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडे आकस्मिक घटनेबाबत फिर्याद देण्यात आलेली आहे आणि आज रोजी माननीय जज साहेब न्यायाधीश यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे। त्याचबरोबर सदर शवविच्छेदन अहवाल हा इन्क्वेस्ट पंचनामा व्हिडिओ शूटिंगसह करण्यात येत आहे आणि नियमानुसार सर्व आम्ही ज्या काही आहे बाबी त्या आम्ही फॉलो करत आहोत आणि पुढील तपास पोलीस स्टेशन मार्फत झाल्यानंतर याबाबत सत्य बाहेर येईल।
धन्यवाद. धुळे शहरातील चितोड रोड परिसरात किरकोळ कारणातून मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. जयेश पाकळे याने धारदार शस्त्राने हल्ला चढविला असता गौरव माने या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या हत्येच्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. धुळे शहरातील चितोड रोड परिसरात राहणाऱ्या गौरव माने या 25 वर्षीय तरुणाचा त्याचाच मित्र जयेश पाकळे याच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातून हाणामारी होऊन पाकळे याने गौरव माने याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला असता त्यात गौरव मानेस गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. या हत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा नोंदविला असून फरार जयेश पाकळेचा शोध घेतला जात आहे. धुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. मात्र धुळे महानगरपालिका कोणतीही ठोस उपाययोजना करायला तयार नाही. कुत्र्याच्या झुंडीमुळे हत्या होण्याची महापालिका वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल करीत ठाकरे गट शिवसेनेने धुळे मनपा प्रशासनास निवेदन सादर केले आहे. भविष्यात उपाययोजना न केल्यास न्यायालयात खेचण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. धुळे शहरातील अनेक परिसरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे, तर दिवसाला नागरिकांना मोकाट कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. कुत्र्यांचा चावा घेतला गेल्याने अनेकांना दवाखान्याची वाट धरावी लागली आहे. उपद्रव वाढत असतानाही धुळे महानगरपालिका मात्र कोणतीही ठोस उपाययोजना करण्यास तयार नाही. मोकाट कुत्र्यांमध्ये एखाद्याचा जीव जाण्याची वाट धुळे महानगरपालिका प्रशासन पाहत आहे का, असा संतप्त सवाल करीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेच्या आझादनगर शाखेने धुळे महानगरपालिका प्रशासनास निवेदन सादर केले आहे. उपायुक्त शोभा बाविस्कर व श्री वसावे साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. भविष्यात या प्रकरणी तात्काळ ठोस उपाययोजना न केल्यास मनपा प्रशासनास न्यायालयात खेचण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. या प्रसंगी आंदोलनात ज्येष्ठ शिवसैनिक बाबूभाई पटेल, पंकज भाऊ भरसकर, उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी, सागर निकम, मनोज भाऊ शिंदे, गौरीबाबा पाटील, सागर सरसाळवे, विशाल खेमनार व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस हे दाओस दौऱ्यावर गेले आहेत. परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यासाठी शासन विशेष प्रयत्नशील आहे. दरम्यान दाओस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 6,25,457 कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचे करार होणे हा एक नवा विक्रम आहे. दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाओस दौऱ्यावर गेले आहेत. येथे मुख्यमंत्री महोदयांनी सामंजस्य कराराच्या व्यतिरिक्त अनेक कंपन्यांच्या प्रमुखांना भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित केले. टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांचीही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. टाटा समूह 30,000 कोटीची गुंतवणूक करणार आहे. कार्लबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरुण अँडरसन यांची त्यांनी भेट घेतली. कार्लबर्ग समूहाने महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली असून त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलू समूहाचे प्रबंध संचालक एम ए युसुफ अली यांचीही देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली.
त्यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केली असून महाराष्ट्रातही त्यांनी विस्तार करण्याची तयारी दर्शवली आहे. रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि CEO सुमंत सिन्हा यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. बीड जिल्ह्यात 15,000 मेवा पाईपलाईन आणि पवन ऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली. शिंडर इलेक्ट्रिक इंडियाचे प्रबंध संचालक आणि CEO दीपक शर्मा यांचीही त्यांनी भेट घेतली. जागतिक बँकेच्या मदतीने राज्यातील ITIच्या सक्षमीकरण कार्यक्रमात तसेच ऊर्जा क्षेत्रात AIच्या वापराबाबत सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. अहिल्यानगर आणि नाशिक येथे विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनांचेही सुतोवाच त्यांनी केले. मास्टर कार्ड MPSCचे अध्यक्ष लाइंग हाई यांचीही त्यांनी भेट घेतली. लुईस ड्रेफसचे CEO मायकेल ग्लेची यांच्याशी शेती, अन्न प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि वित्तीय क्षेत्राबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. धुळे शहरातील कमलाबाई कन्या शाळा नजीकच्या चौकास पद्मश्री डॉक्टर घोगरे शैक्षणिक चौक असे नामकरण करण्यात आले आहे. तसा फलक देखील लावण्यात आलेला होता. मात्र स्कायवॉकचे काम करताना सदरचा फलक काढण्यात आला व तो पुन्हा लावण्यात आलेला नाही. तरी सदरचा फलक पुन्हा लावण्यात यावा अशी मागणी करीत डॉक्टर पद्मश्री घोगरे विचार मंच धुळे यांनी मनपा प्रशासनास निवेदन सादर केले आहे. धुळे शहरातील शैक्षणिक क्षेत्रात पद्मश्री डॉक्टर पारा घोगरे यांचे विशेष उल्लेखनीय सेवा कार्य आहे. त्यांचे सामाजिक चळवळीतील योगदान लक्षात घेता धुळे शहरातील कमलाबाई कन्या शाळेनजीकच्या चौकास धुळे महानगरपालिकेने पद्मश्री डॉक्टर घोगरे शैक्षणिक चौक असे नामकरण करीत तसा फलक लावण्यात आलेला होता. मात्र परिसरातील स्कायवॉकचे काम करताना सदरचा फलक काढण्यात आला असून तो पुन्हा लावण्याचे आश्वस्त केले गेले. मात्र सदरचा फलक अद्यापही लावण्यात आलेला नाही. तरी पद्मश्री डॉक्टर घोगरे शैक्षणिक चौक असा फलक पुन्हा तिथे पूर्ववतपणे लावण्यात यावा अशी मागणी करीत डॉक्टर पद्मश्री दादासाहेब घोगरे विचार मंच धुळे यांनी धुळे मनपा प्रशासनास निवेदन सादर केले आहे.